की गेल्या काही वर्षांमध्ये कितीतरी साधनं, कितीतरी यंत्र, कितीतरी व्यवस्था यांच्यामध्ये मूलभूत बदल झालेले आहेत. तुमच्या घरी तुमच्या हातात असणाऱ्या, ज्याच्यावर तुम्ही आता माझं बोलणं ऐकत आहात, त्या मोबाईल फोनमध्ये एकाच वेळेला 50 वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण त्याचा परिणाम काय झाला? आपल्या घरात कॅलेंडर नसेल तर फरक पडत नाही. घड्याळ नसेल तर फरक पडत नाही. संगीत ऐकण्याकरता दुसरं एखादं टेप रेकॉर्डर किंवा डिजिटल प्लेयर नसेल तरी फरक पडत नाही. टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम पाहण्याकरता, बातम्या ऐकण्याकरता सुद्धा आज त्याची आवश्यकता राहिलेली नाही. संवाद साधण्याकरता, माहिती पाठविण्याकरता, माहिती मिळविण्याकरता, वस्तूंची खरेदी विक्री करण्याकरता, सगळ्यांकरता हा छोटासा हातात मावणारा मुखभर मोबाईल फोन आपल्या कामाला येत आहे. किती मोठी क्रांती आहे हो. अशा प्रकारचं साधन विज्ञान कथांमध्ये सुद्धा 1950 साली कोणी त्याच्याबद्दल कल्पना केली नव्हती. इतका मोठा बदल आपल्या डोळ्यासमोर झाला. 1980 साली जे लोक हयात होते त्यांच्यापैकी प्रत्येकच माणसाने कदाचित रेल्वे स्टेशनवर जाऊन आरक्षणाकरता 8-8 तास वाट पाहिली असेल ना. आज आपण तिथे जात नाही. मेक माय ट्रिप मध्ये सहजपणे आपण आपलं आरक्षण करतो. हे आपल्याला कशामुळे साध्य झालं याचा जर आपण विचार केला तर आपल्याला या उत्तर औद्योगिक क्रांतीने ज्या सगळ्याच यंत्रसामुग्रीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये, उपकरणांमध्ये, जीवनशैलीमध्ये आणलेला बदल पटकन लक्षात येईल. कुठल्याही भविष्यवेत्त्यांनी जे निदान केलं नव्हतं, कोणत्याही पत्रिका पाहणाऱ्या माणसांनी येणाऱ्या भविष्याचं किंवा कोणत्याही भविष्य कथन करणाऱ्या माणसांनी ज्या प्रकारच्या समाजाचं वर्णन केलं नसेल, मेदिनीय भविष्याचा वापर करून सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी भाष्य, अधिक सत्यापाशी जवळ जाणारं भाष्य टॉफलर यांनी थर्ड वेव्ह मध्ये केलं होतं. टॉफलर इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं द पॉवर शिफ्ट. कशाबद्दल होतं हे पुस्तक हे जरा समजून घेतलं तर मला आणि आपल्याला सगळ्यांनाच येणाऱ्या जगात काय होणार आहे याचा थोडासा अंदाज बांधता येईल. एक लक्षात घ्या, तंत्रज्ञान जेव्हा विकसित होतं तेव्हा त्याचा केवळ बाजारू उपयोग होत नाही. तंत्रज्ञान जेव्हा विकसित होतं तेव्हा त्याच्यातून फक्त उत्पादनं तयार होत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विचारशैलीत बदल होतात, मानवीय संबंधांमध्ये बदल होतात. मी तुम्हाला याचं एक आधी उदाहरण देणार आहे. माझ्या तरुणपणी संध्याकाळी 6:30 वाजले की मी माझ्या मित्रांना भेटण्याकरता एका विशिष्ट हॉटेलपाशी दररोज जाऊन उभा राहत असे. त्या हॉटेलमध्ये जाऊन एकच कप कॉफी पिण्याकरता आम्हाला 2-2.5 तास लागत होते. इतक्या वेळ गप्पा चालायच्या दररोज. कदाचित विषय तेच असतील पण मित्रांना भेटल्याशिवाय चैन पडत नव्हतं. आज आपल्यापैकी किती लोक असं वागतात? आपण व्हॉट्सअप ग्रुप वापरतो. लॉकडाऊन चालू आहे, गेल्या 7 महिन्यात कदाचित आपण एकमेकांचे चेहरे प्रत्यक्षात पाहिले नसतील तरी संवाद साधू शकतो ना. व्हॉट्सअप आल्यामुळे, ऑर्कुट आल्यामुळे, फेसबुक आल्यामुळे खरंच काय बदल झाला? आपले संबंधच बदलून गेले. संवाद साधण्याची आपली वृत्ती, शैली आणि पद्धती पूर्णपणे बदलून गेली. हा बदल सामान्य नाही. याच्यामुळे सामाजिक संबंध, व्यक्तिगत संबंध यांच्या सगळ्या कल्पनाच बदलून गेल्या. कोणी एकेकाळी दिवाळीच्या दिवसांमध्ये, आता जसे की दिवस आले आहेत, माणूस एकाच दिवशी 200-200 ग्रीटिंग्स लोकांना पाठवत होता, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे. आज व्हॉट्सअपवर एकच मेसेज आपण करतो टाईप आणि फटकन फॉरवर्ड करतो. पूर्वी तर कितीतरी लोकांना एकाच वेळा तो फॉरवर्ड, आता 5 लोकांना एका वेळा करतो. परंतु याच्यामुळे आपल्याला त्या हाताने लिहिण्याची इच्छा, आवड, गरज राहिली आहे का? हे खूप साधं सोपं उदाहरण आहे. पण याच्यामुळे झालेले दुसरे बदल मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. ते आपण लक्षात घेतले तर लक्षात येईल की तंत्रज्ञान मानवी संबंधांना, समाजाला इतक्या अनेक प्रकारे प्रभावित करतं की ज्याची आपण कल्पना करत नाही. प्रत्येक नवीन उपकरण, प्रत्येक नवीन शोध, तंत्रज्ञानातील प्रत्येक बदल समाजाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो, वेगवेगळ्या प्रकारे पुढे नेतो. समाजाची जीवनशैली, व्यक्तीची नव्हे समाजाची जीवनशैली बदलतो. आणि म्हणून हे बदल आपण समजून घेतले तर कदाचित आपल्याला त्याचं नेमकं आकलन होईल. याच्याबद्दल एक सिद्धांत सांगितला जातो, तो फार महत्वाचा आहे. हा सिद्धांत काही कल्पनेतला नाही तर गणित शास्त्राने अगदी सिद्ध केलेला सिद्धांत आहे. या सिद्धांताचं नाव आहे गोंधळाचा सिद्धांत, केऑस थिअरी. ज्या गणितज्ञांनी हा सिद्धांत मांडला त्याच्यावर प्रारंभिक काळामध्ये बरीच टीका झाली, असं काही नसू शकतं इथपर्यंत लोकांनी म्हटलं. पण त्यांनी ते केवळ गणिताने सिद्ध केलं, ते आपण आज अनुभवतो, पाहतो. या सिद्धांताच्या एक अप्लिकेशन, एक उपयोग तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे बटरफ्लाय इफेक्ट. आता मी याचं जे उदाहरण देणार आहे ते जरा काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हे उदाहरण असं म्हणतं की लंडनमध्ये एखाद्या माणसाने टाळी वाजवली तर न्यूयॉर्कमध्ये पाऊस पडेल.
तर तुम्ही म्हणाला काय वेडेपणा आहे हा. हे खरं आहे बरं. एखादा छोटा बदल जरी एखाद्या मोठ्या व्यवस्थेत झाला तरी त्या छोट्या बदलामुळे ती संपूर्ण व्यवस्था बदलून जाऊ शकते. त्या संपूर्ण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊ शकतो. बदल ताबडतोब होतील असं नाही, कालांतराने होतील. परंतु हे बदल होतात आणि म्हणून प्रत्येक छोटा बदल आपल्याला कितीही किरकोळ, कितीही क्षुल्लक वाटला, तरी त्या बदलाचं स्वरूप कोणत्या भयावह रूप घेणार आहे, कोणत्या प्रकारे समाजाला प्रभावित करणार आहे, हे आपण आज सांगू शकत नाही. या केऑस थिअरीचे अनेक उपयोग, अनेक लाभ वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात आले. मी तुम्हाला याचं एक उदाहरण आणखीन देणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी एक प्रख्यात चित्रपट पाहिला असेल, द ज्युरॅसिक पार्क नावाचा. स्टीव्हन स्पीलबर्ग या अत्यंत कल्पक निर्देशकांनी फार उत्तम प्रकारे हा चित्रपट सादर केला. तो चित्रपट ज्या कादंबरीवर आहे त्या कादंबरीचं नाव सुद्धा ज्युरॅसिक पार्क असंच आहे आणि लेखक आहेत मायकेल क्रायटन. त्यांनी काय सांगितलं असेल ते जर आपण समजून घेतलं तर आपल्याला बटरफ्लाय इफेक्टची किंवा केऑस थेअरीची कल्पना अधिक स्पष्ट होईल. या चित्रपटामध्ये सुरुवातीला आपल्याला असं दाखवलं आहे की एक प्रख्यात उद्योगपती एक नवीन प्रकारचं काहीतरी रंजक कार्यक्रम लोकांकडून पैसे कमवावेत म्हणून एक नवीन अम्युजमेंट पार्क ज्युरॅसिक पार्क तयार करतो. त्यात तो डीएनएचा वापर करून आणि अत्यंत प्रगत संगणकांचा वापर करून 6 कोटी वर्षांपूर्वी पूर्णपणे संपून गेलेल्या डायनासोर्सचं पुनरुज्जीवन करतो. आता एक लक्षात घ्या, ही कल्पना आहे. मायकेल क्रायटननी ही कल्पना याच्याकरता मांडलेली आहे की अशा प्रकारचे बदल भविष्यात विज्ञानाकडून होणार आहेत. परंतु त्याच वेळेला जेव्हा अशा प्रकारची रचना तो उद्योगपती तयार करतो त्यावेळेला तो अनेक सल्लागारांना बोलावतो. त्याच्यापैकी एक असतो माल्कम. तो म्हणतो हे चुकीचं आहे, निसर्गामध्ये असा हस्तक्षेप निसर्गाला मान्य होत नाही. तुम्ही संपूर्णपणे निसर्गावर नियंत्रण ठेवू शकता, ही कल्पना हास्यास्पद आहे. तर तो उद्योगपती म्हणतो मी एवढी सुरक्षा व्यवस्था केली आहे, एवढं सगळं केलं आहे, काहीच फरक पडणार नाही, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण त्या दिवशी मोठं तुफान येतं आणि ती सर्व जनावरं बाहेर येतात आणि मोठं तांडव होतं. आपण प्रत्यक्ष पाहिलंय. पण ते सिद्ध करण्याकरता त्या गणितज्ञांनी दिलेलं उदाहरण इथे मी चित्रात दाखवलेलं आहे. अशी कल्पना करा की आपल्यापाशी पाण्याने भरलेला एक ग्लास आहे, एक पेला आहे. त्यातून आपण पाणी खाली टाकता, त्यातला प्रत्येक थेंब खाली येईलच का? उत्तर नाही असं आहे बरं. तुम्हाला वाटेल हो खालीच पडेल, पण कदाचित मध्येच कुणी हात टाकला तर, आणि तुम्ही सांगता तिथेच तो थेंब पडेल असंही नाही. याचाच अर्थ असा की बदल छोटा जरी वाटला अनपेक्षित असतो आणि केव्हाही होऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक बदलांना जोपर्यंत आपण समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला भविष्याचं योग्य आकलन होत नाही. फ्युचरॉलॉजी अशा अनेक बदलांचं एकत्रीकरण करून संभाव्य बदल किंवा संभाव्य परिणाम काय होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्याकरता एक सिद्धांत मांडला जातो गणितामध्ये, तो लक्षात घ्या. त्याला म्हणतात मल्टिपल सायनर्जिक इफेक्ट. मी इथे त्याचा शब्द वापरला मल्टिपल ट्रेंड्स. मल्टिपल सायनर्जिक इफेक्ट म्हणजे जेव्हा एकाच वेळेला अनेक घटक एकमेकांवर प्रभाव करतात त्याचा होणारा एकत्रित परिणाम खूपच वेगळा आणि खूप विविध प्रकारचा असू शकतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आत्ताच उदाहरण आपण पुन्हा घेऊया. जर आपण मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली तर आपल्या घरातला तो टेलिफोन बंद झालेला असेल. त्याच्यामुळे टेलिफोन इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होतो. त्याच्यात काम करणारे शेकडो कामगार, तंत्रज्ञ या सगळ्यांच्या नोकऱ्या जातात. त्या उद्योगाचा तो उद्योग ज्या वस्तू निर्माण करतो त्या वस्तूंची निर्मितीची गरज न भासल्यामुळे टेलिफोनचे सेट निर्माण करणारा उद्योगही बंद पडतो. त्याचं तुम्हाला मी एक उदाहरण देणार आहे. आपल्यापैकी जे लोक थोडे वयस्क आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या कार्यालयामध्ये अगदी प्रारंभीच्या काळात म्हणजे 1980, 90, 2000 या 20 वर्षांमध्ये टायपिस्ट पाहिले असतील, स्टेनो पाहिले असतील, टाईप रायटर्स पाहिले असतील, सिंगरचे, फॅसिटचे, मेरिटचे. आता किती लोकांना ऑफिसमध्ये टाईपरायटर पाहायला मिळेल? टाईपरायटर आपल्याला आता फक्त वस्तू संग्रहालयातच पाहायला मिळेल. 2004 साली टाईपरायटर निर्माण करणाऱ्या कंपनीने शेवटला टाईपरायटर निर्माण केला आणि उद्योग बंद केला. ती शेवटलीच कंपनी होती. आपल्यापैकी किती लोकांकडे आज रेडिओ आहे हो? आणि किती लोकांनी टेप रेकॉर्डरवर गाणं ऐकलं आहे किंवा ग्रामोफोनवर डिस्क लावून पाहिलं आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला रंजक वाटत असल्या तरी आता ते आपल्या सोबत नाहीत. या गोष्टी नामशेष झाल्या. या गोष्टीच नामशेष झाल्या नाही तर त्यांच्यावर आधारित असणारे उद्योगही संपले. HMVच्या
ग्रॅमोफोन डिस्क आपण घेत होतो. आता HMV कंपनी ग्रॅमोफोन डिस्क तयार करत नाही. काही वर्षांपूर्वी आलेली मोझर बियर नावाची कंपनी सीडीज तयार करायची चित्रपटांच्या, ती आता बंद झालेली आहे. कारण कोणालाही सीडीज विकत घ्यायच्या नाहीये. म्हणजेच काय, की मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि एका बदलाचा समाजावर, उद्योगावर, शासनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव होतो. हा बदल कसा असतो? हा अप्रत्याशित असतो. ज्याची आपण पूर्वी कल्पनाच केली नव्हती, अशा प्रकारचा असू शकतो. एक छोटासा बदल एकाच वेळेला 100% बदल परिणाम घडवून आणू शकतो. हा बघा तुमचा मोबाईल फोन. यांनी काय काय केलं हो? कॅमेरा घालवून दिला, टेप रेकॉर्डर घालवून दिला, ट्रान्झिस्टर घालवला, कम्प्युटर घालवला, डिस्क घालवल्या, कितीतरी वस्तू, कॅलेंडर, आपल्या घरातल्या 25 ते 20 वस्तू तरी आज गेल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा छोटासा मोबाईल फोन 50 वस्तू कालबाह्य करणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक उद्योग, अनेक रोजगार पूर्णपणे नामशेष होणार आहे. टॉफलर यांनी भविष्याचा वेध घेण्याकरता म्हणून एक अजून पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं प्रिव्ह्यूज अँड प्रिमाइसेस. याचं तुम्हाला उदाहरण देण्याचं कारण सांगतो. IBM नावाच्या एका मोठ्या कंपनीने टॉफलर यांना नियुक्त केलं आणि त्यांना विचारलं, की आम्हाला असं सांगा, की येणाऱ्या 20 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये आमच्या उद्योगात कोणते बदल होतील आणि आम्ही काय करायला पाहिजे. टॉफलर यांनी त्याच्याबद्दल खूप अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं, हे बघा, तुम्हाला जर हा बदल अपेक्षित काय आहे ते माहीत करून घ्यायचं असेल, तर तुम्ही छोटे संगणक तयार करा. कंपनीने अर्थात त्यांचा प्रस्ताव धुडकावला. त्याच्यानंतर काहीच वर्षांनी एका माणसाने छोटा संगणक, ज्याला आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो, व्यक्तिगत संगणक निर्माणही केला. तोही व्यक्ती IBM कडे ते घेऊन गेला. तर IBM चे अध्यक्ष त्यांना म्हणाले, जर मी असे 5 जरी विकू शकलो ना तरी खूप झाली. आणि त्याच्यामुळे कंपनीला मोठं नुकसान झालं. भविष्याचा वेध घेता आला तरी त्याचे वापर करता न आल्यामुळे IBM ला मोठा धक्का पोहोचला. एक लक्षात घ्या, येणारा प्रत्येक बदल काहीतरी समाजाला सांगत असतो. आपण तो बदल वेळीच लक्षात घेत नाही, आपण तो वेळीच समजून घेत नाही आणि म्हणून त्या बदलांच्या नंतर आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं. 3 प्रकारची माणसं असतात, जी बदलांचा वेध घेतात आणि स्वतःला बदलतात. दुसरी, बदल होत असताना त्यांचा वेग घेतात आणि परिवर्तन घडवून आणतात. आणि तिसरी, बदल झाल्यावर आश्चर्य व्यक्त करतात. जर आपल्याला पहिल्या प्रतीची माणसं व्हायची असतील, तर आपल्याला येणाऱ्या काळाचं नेमकं आकलन झालं पाहिजे. ते आपल्या सगळ्यांकरताच आवश्यक आहे. आणखीन एका पुस्तकाचा उल्लेख मला करायला पाहिजे. जॉन नेस्बिट या लेखकाने मेगा ट्रेंड्स नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, की अल्विन टॉफलर यांच्या थर्ड वेव्ह या पुस्तकाचं आणि पॉवर शिफ्ट या पुस्तकाचा मराठीत स्वैर अनुवाद करण्याची मला संधी पण मिळाली. त्यातले बऱ्याचशा भागाचा मी अनुवाद करून ते लेख रूपात प्रकाशितही केले आहे. मेगा ट्रेंड्स मध्ये यांनी काय सांगितलं जरा लक्षात घ्या, की येणाऱ्या काळात उच्चतर दर्जाचं तंत्रज्ञान इतकं विकसित होईल, की अनेक क्षेत्रांमधील औद्योगिक रचना पूर्णपणे बदलतील. समाजाची रचना पूर्णतः उद्योगावर आधारित राहील. बहुसंख्य समाजांमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य प्रतिसाद देणाऱ्या माणसांची निर्मिती करावी लागेल आणि आजच्या ज्या परंपरागत अर्थव्यवस्थेच्या आपल्या कल्पना आहेत, आजच्या आपल्या ज्या परंपरागत शासनाच्या कल्पना आहेत, त्या आपल्याला पूर्णपणे सोडून द्याव्या लागतील. एका नवीन प्रकारची लोकशाही, नवीन प्रकारची शासन व्यवस्था, नवीन प्रकारची उद्योग रचना अस्तित्वात येईल. हे पुस्तक 1990-95 दरम्यान लिहिलं गेलं. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अवघ्या 5च वर्षात यातील अनेक बदल खरोखर घडून आलेत. म्हणजे हे पुस्तकात, या पुस्तकाच्या लेखकाने असं म्हटलं, की साधारणपणे हे बदल घडून यायला 20 वर्ष लागतील. प्रत्यक्षात 20 वर्ष लागले नाहीत. एक लक्षात घ्या, आपण एका नवीन समाजाकडे चाललो आहोत आणि हा समाज आपल्या डोळ्यापुढे घडणार आहे आणि म्हणून हे बदल आपण जाणून घेतले पाहिजे. या समाजाला टॉफलर यांनी नाव दिलं होतं ए न्यू सिव्हिलायझेशन. जसं की गेल्या शतकामध्ये मार्क्स यांनी समाजवादाची रचना केली आणि एक नवीन समाज रचना अस्तित्वात येईल असा सिद्धांत मांडला. तो खराही झाला. काही प्रमाणात टॉफलर यांचंही म्हणणं अशाच प्रकारचं आहे आणि कदाचित ते खरंही होऊ शकेल, कारण नवीन समाज खरोखर अस्तित्वात येत आहे. कोणत्या कारणामुळे हे बदल घडून येऊन राहिले आहेत? तर वाढतं यांत्रिकीकरण, नागरी सत्तांचा वाढता प्रभाव, आपल्या मेंदूची विचार करण्याची क्षमता आणि मेंदूचा वापर करण्याची माणसाची क्षमता, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानांमुळे भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक बदल, या सर्वांचाच प्रभाव येणाऱ्या भविष्यात आपल्याला दिसून येणार आहे. याचं सगळ्यात सोपं आणि सगळ्यात चांगलं उदाहरण मी जे तुम्हाला देणार आहे, तुम्ही कदाचित पुण्यात राहत असाल तर काही जाहिराती वाचल्या असतील. स्मार्टफोन्स नव्हे,
स्मार्ट होम्स. आणि या स्मार्ट होम्सच्या वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून येणारं घर कसं असेल, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या घरात राहता येईल याबद्दलची खूपच रंजक माहिती आणि तशा प्रकारच्या घरात राहण्याची संधी देखील काही उद्योजक, बांधकाम करणारे तुम्हाला देणार आहेत, देत आहेत. तर मी माझ्या ज्या घरात सध्या राहतो त्या घरातला दाराला कुलूपच नाहीये. तर माझा अंगठा मी एका विशिष्ट बटनवर ठेवला की ते दार उघडतं आणि माझ्या अंगठ्याशिवाय ते दार उघडू शकत नाही. म्हणजेच त्या घरात इतर कोणी व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय प्रवेशच करू शकत नाही. पण ही फार साधी बाब आहे. अशा शेकडो प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना आणि उपयोग इंटरनेट ऑफ थिंग्स नावाच्या गोष्टीमुळे लवकरच आपण अनुभवणार आहोत, आजही अनुभवत आहोत. ऊर्जेच्या क्षेत्रात तर मोठाच बदल होणार आहे. आपल्यापैकी आज अनेक लोक एलईडी बल्ब वाचून ऊर्जा वाचवत असतील. पण याही पेक्षा मोठे क्रांतिकारी बदल येणाऱ्या अवघ्या 5 ते 7 वर्षात आपल्याला पाहायला मिळतील. आपण आज पेट्रोल वापरतो. ते महाग होत आहे, दुर्मिळ होत आहे. पण म्हणून भविष्य काळामध्ये पेट्रोलची समस्या राहील का हो? मला वाटतं पेट्रोलची आवश्यकताच राहणार नाही. हायड्रोकार्बन्स आणि इतरही त्याच्याबद्दल आपण बोलूच नंतर. अनेक प्रकारची ऊर्जा साधनं आणि स्रोत अशा प्रकारे उपलब्ध होणार आहेत, की आपल्या ऊर्जेबद्दलच्या अनेक कल्पना ढासळून पडतील. शिक्षणाच्या क्षेत्रात तर फारच मोठे क्रांतिकारक बदल होणार आहेत. उत्पादन व्यवस्था, आपण एक शब्द सध्या गेल्या 5 वर्षापासून ऐकतो स्मार्ट सिटी. पण अशा प्रकारची शहरं असतील, की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी यंत्रचालित असतील, अनेक गोष्टी अत्यंत आदर्श पद्धतीने होतील. उत्तर हो असं आहे. आरोग्याच्या क्षेत्रात तर होणारे बदल आपल्यापैकी अनेकांना आश्चर्यचकित करणार आहे. कोणकोणत्या प्रकारचे बदल ह्या IoT मुळे होतील? माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, की तुमचं सर्व जीवन येत्या 3 ते 4 वर्षात पूर्णपणे बदलणार आहे. प्रत्येकाला व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमातून सर्व्हिलियन्स म्हणजेच टेहाणी आणि विश्लेषण करण्याची संधी सहज आपल्यापैकी प्रत्येकाच्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये आजकाल व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही लावलेले आहेत. कोण आला, कोण गेला हे आपल्याला कळतं. 15-20 वर्षांपूर्वी आपण अशा प्रकारच्या कॅमेऱ्यांची कल्पना केली नसेल. बोलणारा व्यक्ती खरोखर तोच आहे का? की कोणीतरी आवाज बदलून बोलत आहे? हेही आपल्याला IoT मुळे होईल. वातावरणातला प्रत्येक बदल आपल्याला घरी बसून जाणवता येईल, मोजता येईल आणि त्याच्याप्रमाणे वागता येईल. आपला एसी जो आहे त्याचं टेम्परेचर बदलण्याकरता आपल्याला रिमोटची गरज पडणार नाही. तो आपोआपच ते सगळं करणार आहे. जीवनाचा दर्जा, जीवनमानाची सुविधा इतक्या उत्तम असतील, की ज्याच्यामुळे कितीतरी गोष्टी आपल्याला आज ज्या आपण मॅन्युअली करतो, आपण हातांनी करतो, ते आपल्याला करावे लागणार नाही. आरोग्याच्या क्षेत्रात होणारे बदल, मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. आपल्यापैकी अनेकांनी ते गुगलचं घड्याळ पाहिलं असेल, वापरले असेल, वापरत असाल. तुम्ही किती पावलं चाललात, किती कॅलरीज खर्च केल्यात, या सर्वांची माहिती तुम्हाला तुमच्या जस्ट आपल्या मनगटाकडे पाहून कळू शकते. त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शक्तीचं, तुमच्या व्यायामाचं नियोजन करता येतं. हे बदल आपल्याला सहज वाटतात. पण कदाचित 20 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं, की अशा प्रकारचे बदल होणार आहेत, तर लोकांनी विश्वास ठेवला नसता. तुमच्या घरामधल्या दिवे बंद करण्याकरता तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार नाही. तुम्ही कारमधून कुठे प्रवासाला निघालात आणि एखादा दिवा चालू आहे असं वाटलं, तो बंद तिथूनच करता येईल. वॉशिंग मशीन असेल तुमच्या घरातली, डिशवॉशर असेल, एसी असेल, या सर्वांचं संचालन, नियंत्रण, चालू बंद करणं हे सगळं तो बिचारा IoT करणार आहे तुमच्याकरता. वेगवेगळ्या प्रकारच्या शहरातल्या रचना, रस्त्यांची बांधणी, रस्त्यांची रचना, शहरातल्या रस्त्यांवर नियंत्रण, अनेक प्रकारच्या गोष्टी. तुम्हाला काही वस्तू हव्या आहेत, विकायच्या आहेत, बाजारातून बोलवायच्या आहेत आणि एवढंच काय तुमच्या शेतीवरचं पर्यावरणाचं नियंत्रण, तापमानाचं नियंत्रण, पाणी पुरवठा, केव्हा कोणत्या प्रकारची फवारणी आणि कापणी करायची आहे, हे सर्व निर्णय घेण्याकरता तुमच्या सेवेला इंटरनेट ऑफ थिंग्स लवकरच उपस्थित होणार आहे. काही ठिकाणी काही प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. हा बदल सामान्य नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. कारण याच्यामुळे आपली जीवनशैली बदलणार आहे. तुमच्या घरामधल्या लाईट, पडदे बंद करण्याकरता, उघडण्याकरता, लोकांशी संवाद साधण्याकरता, संगीत ऐकण्याकरता, संगीत बंद करण्याकरता, टेलिव्हिजन चालू करण्याकरता, टेलिव्हिजन चॅनेल बदलण्याकरता, सगळ्यांकरता अक्षरशः तुमचा दूत म्हणून IoT उपलब्ध राहील. पण ही तर सुरुवात आहे हो. याच्याही पेक्षा मोठा बदल ज्याच्यामुळे होणार आहे, त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली असं म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय होणार आहे या AI मुळे? तर सगळ्यात पहिले आणि साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आज आपण रस्त्यावरून जातो, तेव्हा बरेच वेळा आपण रहदारीचे नियम पाळत नाही. परंतु आता ही सवय आपल्याला विसरायला पाहिजे हा. याच्यानंतर
जेव्हा रोबोट कंट्रोल्ड आणि एआय कंट्रोल ट्रॅफिक सिस्टीम्स असतील, त्यावेळेला अशा प्रकारचा गुन्हा करणं आपल्याला परवडणार नाही. एक वेळ पोलीस दादा माफ करेल, परंतु हा रोबो मात्र आपल्याला माफ करणार नाहीये. आपण आज कदाचित कधी हॉस्पिटलमध्ये जाता, कारखान्यात जाता, पूर्वी तिथे टाइम कीपर्स होते. आता टाइम कीपर्स राहणार नाहीत, काही ठिकाणी निघूनही गेलेले आहेत. आपण बरीच कामं आपल्या हाताने करतो. त्यापैकी 80% कामं आपल्याला हाताने करायची आवश्यकता राहणार नाही. आपोआपच होणाऱ्या कामं करणाऱ्या यांत्रिक सुविधांची एवढी उपलब्धता असेल, की त्याच्यामुळे कार्यपद्धती आणि जीवनशैली पूर्णपणे बदलून जाईल. कामगारांच्या बाबतीत होणारे बदल मी थोड्या वेळाने सांगणार आहे, म्हणून जरा थांबतो. परंतु एक लक्षात घ्या, उद्याला आपल्यासारखे विचार करणारे, आपल्यासारखे दिसणारे, परंतु माणूस नसणारे ह्युमनॉइड्स, रोबोज उपलब्ध होतील. ही एआयची माणसावर हा एआयचा माणसावर मोठा विजय आहे. याचं तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो मी. एक 25 वर्षांपूर्वी एक संगणक तयार केला. त्याचं नाव होतं ब्लू डीप. त्याचं एकच काम होतं बुद्धिबळ खेळायचं. त्यावेळेला आता हा संगणक किती चांगल्या प्रकारे बुद्धिबळ खेळतो हे ठरविण्याकरता जगातल्या सर्वोत्तम बुद्धिबळ खेळाडू गॅरी कॅस्परॉव याच्याशी त्याचा सामना लावला. पहिल्यांदा बुद्धिबळाचा पराभव झाला, दुसऱ्यांदा पराभव झाला, तिसऱ्यांदा मात्र गॅरी कॅस्परॉव हारलेत. त्यानंतर ते सातत्याने हारतच गेलेत. कारण त्या संगणकाने गॅरी कॅस्परॉव कसा विचार करतो असा विचारच करायला सुरुवात केली. आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान विचार करणारी प्रणाली हळूहळू अस्तित्वात येत आहे हे विसरू नका. आणि जेव्हा ही विचार प्रणाली, ही कार्यप्रणाली कार्यरत होते, त्यावेळेला माणसाच्या अनेक गरजा, अनेक कामं ती स्वतःच करू शकेल. इथे बघा, हा डॉक्टर जो आहे ना, हा यंत्र आहे, रोबो, पण हा एका माणसाचे दात तपासत आहे. मी तुम्हाला याचं अजून एक उदाहरण सांगतो. आज युरोपमध्ये आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये ज्याला फार गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया म्हणतात, क्रिटिकल सर्जरी, ती करण्याकरता डॉक्टर स्वतः कधीच हातात चाकू आणि उपकरणं घेत नाहीत. ते रोबोटचा वापर करतात. याच्याबद्दल एक उदाहरण दिलं जातं, सत्यता मला माहिती नाही, की जर एखाद्या माणसाला हृदयविकार झालाय आणि त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करायची आहे, त्याच्याकरता डॉक्टरांची नियुक्ती केली तर अॅक्युरसीची लेव्हल किंवा सक्सेसची लेव्हल, यशाची परिणामता ही 65 ते 70% असते. पण रोबोनी जर आपलं ऑपरेशन केलं तर ती 99% असते. मग आता विचार करा, आपण ऑपरेशन करण्याकरता डॉक्टर साहेबांना विनंती करू की रोबोला? हा बदल खोटा नाही आहे, हा बदल कल्पित नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि लवकरच आपल्याही देशात आपण तिचा अनुभव घेणार, अनुभूती घेणार. या रोबोटचा वाढता प्रसार, वाढता उपयोग समाजात कोणते बदल घडवून आणेल याच्याबद्दल आपल्याला एका महान व्यक्तीचे पहिले आभार मानले पाहिजे. त्यावेळेला रोबोटची कल्पना अगदी प्राथमिक अवस्थेत होती यंत्रमानवांची. त्यावेळेला इसाक ॲसिमॉव नावाच्या एका लेखकाने रोबोटवर अनेक कादंबऱ्या आणि विज्ञान कथा लिहिल्या. इसमॉव यांच्या कादंबऱ्या अत्यंत उत्तम दर्जाच्या आहेत. प्रत्येकाने वाचाव्या अशा आहेत. त्यांच्यापैकी एका कादंबरीचं शीर्षक होतं द बायसेंटेनियल मॅन, 2 शतकं जगणारा मनुष्य. त्याच्यामध्ये एक मनुष्य आपल्या मुलीकरता तिला आवड लागावी, तिचं मनोरंजन व्हावं म्हणून एक रोबो घेऊन येतो. ते वर्ष असतं 1970-80च्या दरम्यान. हळूहळू तंत्रज्ञान विकसित होत जातं, त्याच्याबरोबर तो रोबो पण विकसित होत जातो. त्या रोबो मधले प्रोग्राम्सही बदलले जातात. रोबो तोच राहतो. तो मनुष्य ज्याने तो रोबो विकत घेतला असतो तो मरण पावतो, त्याची बायको मरते, त्याची मुलगी त्या रोबोला घेऊन पुढे मोठीच होते म्हणून ती त्याच्यासोबतच राहते. हळूहळू ती पण मोठी होऊन वृद्ध होते. रोबो मात्र जिवंत राहतो 200 वर्ष. परंतु कथा इथे संपत नाही. त्या माणसाची नात रोबोवर प्रेम करायला लागते आणि दोघांमधलं प्रेम इतकं अतूट, इतकं निष्पाप आणि इतकं प्रामाणिक असतं की त्याला नागरिकत्व मिळावं याच्याकरता ती प्रयत्न करते. रोबो माणसासारखी सगळी कामं करू शकतो, माणसासारखा विचार करू शकतो, मग त्याला माणूस का नाही म्हणायचा असा प्रश्न तो कादंबरीत विचारतो. अखेर शेवटल्या क्षणाला रोबोला नागरिकत्व प्राप्त होतं. आता ही कथाच आहे, खोटीच असणार, परंतु विचार करायला लावणारी गोष्ट अशी आहे की खरोखर जर अशीच यांत्रिक प्रगती होत राहिली, अशाच प्रकारे रोबोंचा विकास होत राहिला, तर ही अवस्था येईल का? याचं उत्तर कदाचित हो असं आहे. उद्याचं जे रोबोटिक्स आहे त्याच्यामुळे लक्षावधी माणसांचे रोजगार निघून जाणार आहेत. जे काम आज कारखान्यामध्ये कामगार करतात, मग यंत्रांची जुळवणी असेल, छोट्या भागांची जुळवणी असेल, वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं असेल, याच्याकरता कुठेही आज
चांगल्या प्रगत देशांमध्ये माणसांचा वापर त्यामुळे ती यंत्रणा अधिक. हॅलो, कोणतरी फोन ऑन केलाय. त्यामुळे ती यंत्रणा कृपा करून आपला फोन बंद करा. अधिक कार्यक्षमपणे कार्य करा. येणाऱ्या काळामध्ये रोबोमध्ये बदल कोणते होतील जरा समजून घ्या. ह्युमनाइड म्हणजे मानवी रोबो, एकाच ठिकाणी राहून काम करणारे, सर्वत्र संचार करणारे ड्रोन सारखे रोबो. तुमचं इको तुमचा इको येतो. एक मिनिट. व्हॉट इज रॉंग? सर ते नलिनी गायदानी म्हणून कोणतरी जॉईन झाले, त्यांना म्यूट करायला सांगा प्लीज. नलिनी मॅडम प्लीज म्यूट करा तुम्हाला. पुढे बोलू का मी आता? नलिनी मॅडम प्लीज म्यूट करा तुम्हाला. या प्रकारचे अनेक बदल रोबोटमध्ये येतील. हे जे बदल येणार आहे त्यामुळे समाजातलं माणसत्व आणि रोबोटचं स्थान नेमकं काय राहील हे ठरवणं अत्यंत अवघड. सर तुमचा इको येतो. माझा ऐकू नये. तुम्ही नलिनी म्हणून मॅडम आहेत, त्यांचा फोन चालू आहे. नलिनी मॅडम फोन बंद करा. हॅलो, याच्याबद्दल आणखीन एक ऐकू येतंय का आता? हॅलो, हॅलो, ऐकू येतंय? आता येतंय. हो येते. आणखी एका चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगणार आहे. त्याचं नाव आहे शॉर्ट सर्किट. लक्षात घ्या, हा चित्रपट एका भारतीय माणसावर केलेला आहे. अमेरिकेत आज अनेक तंत्रज्ञ भारतीय आहेत. त्याच्यापैकी एक तंत्रज्ञ एक रोबो तयार करतो, त्याला तो राम असं नाव देतो. हा जो राम असतो ना, हा सगळी कामं करू शकतो, सगळ्या प्रकारची कामं, सगळ्या प्रकारचा विचार करू शकतो, पुस्तकं भराभर वाचतो, गणित सोडवतो, गणित शिकवतो. शेवटी त्या रोबोच्या कामगिरीवर प्रसन्न होऊन असं म्हणूया वाटल्यास अमेरिकन शासन त्याला नागरिकत्व देतं. उद्याची वाहतूक व्यवस्था कशी राहील? जर एवढ्या प्रमाणात यंत्राचे बदल झाले तर उद्याची वाहतूक व्यवस्था, मी इथे समोर एक चित्र दाखवलेलं आहे. जी वाहतूक व्यवस्था असेल ती अनेक प्रकारे बदललेली असेल. वाहतुकीची साधनं विविध प्रकारचे आणि सर्वतः स्वयंचलित असण्याची शक्यता आहे. ऑटोमेटेड कार्स, ड्रायव्हरची गरज नाही. आजच अशा प्रकारच्या मोटारी उपलब्ध झालेल्या आहेत. अर्थात त्यांचा व्यापारी वापर कदाचित येत्या 5 वर्षात सुरू होईल. आपल्याला हवं तसं त्या ठिकाणी जाण्याकरता आपल्या व्हेकलमध्ये, आपल्या वाहनामध्ये आपण प्रोग्राम सेट केला की ते वाहन तिथे जाऊनच थांबणार आहे. हे लक्षात घ्या. ही गोष्ट फार नजीकच्या भविष्यात सिद्ध होणार आहे. कदाचित 2025 पर्यंत उडणाऱ्या मोटारी ज्या आपण विज्ञान कथा आणि चित्रपटांमध्ये पाहिल्यात त्या वास्तवात येणार आहेत. आणि सौरशक्तीवर चालणारी विमानं ऑलरेडी आता प्रायोगिक पद्धतीने सिद्ध झाली आहेत. हे जे चित्र आहे ऑस्ट्रेलियातलं एका प्रत्यक्ष विमानाचं आहे. अशा प्रकारची यंत्रणा अस्तित्वात आल्यामुळे सर्व जगच बदलून जाणार आहे. वाहतुकीची, संदेशवहनाची आपल्या कल्पना बदलतील. पण सगळ्यात मोठा बदल कुठे होणार आहे तर तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचा असणारा शैक्षणिक जीवनक्रम, आपल्या शिक्षणाच्या पद्धतींमध्ये फारच मोठा बदल होणार आहे. उद्याच्या ज्या शाळा आहेत आजपासून आताच पुणे महानगरपालिकेनेच ई लर्निंग स्कूल्स वगैरे सुरू केल्या, आपण असं ऐकतो पाहतो. परंतु उद्याच्या शाळा, उद्याची महाविद्यालय, उद्याची उच्च शिक्षण व्यवस्था अत्यंत वेगळ्या प्रकारची राहणार आहे. हे कृपा करून लक्षात घ्या. जे आज शिक्षणाच्या पेशात आहेत किंवा शिक्षणाशी संबंधित आहेत किंवा ज्यांची मुलं शिकत आहेत त्यांनी या गोष्टीकडे अधिकच गंभीरपणे पाहिलं पाहिजे. येणारं शिक्षण हे आपण जसं आजपर्यंत शिकलो बेएकम बे तसं कदाचित नसेल. त्यात अधिक कल्पकता, अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्याचा समावेश असेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कल्पना करा की गणित शिकवण्याकरता इंग्लंडमध्ये कोणी एक रॉबर्ट स्मिथ नावाचे उत्तम शिक्षक उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे जाऊन मी आज शिकू शकत नाही गणित,
पण कदाचित येणाऱ्या 5 वर्षामध्ये ग्लोबल क्लासरूम्स, जागतिक शाळा सहजपणे उपलब्ध असतील. मला गणित शिकण्याकरता इंग्लंड मधल्या एखाद्या शिक्षकाचं, तर भूगोल शिकण्याकरता फ्रान्स मधल्या एखाद्या शिक्षकाचं, तर तत्वज्ञान शिकण्याकरता एखाद्या भारतीय महान तत्वज्ञाचं सहजपणे सहकार्य घेता येईल. तुम्हाला शिकवेल आणि मलाच नव्हे तर जगातल्या लक्षावधी विद्यार्थ्यांना एकाच वेळेला शिकवेल. आणि त्यामुळे आपली जी शिक्षण घेण्याची कल्पना आहे ती बदलणार आहे. करोनामुळे आताच आपण ऑनलाईन टीचिंग वगैरे हे सगळं काही शिकतच आहोत, स्वीकारतो आहे, मान्य करतोय. 8 महिन्यांपूर्वी कदाचित कोणी ऑनलाईन परीक्षांची कल्पना केली असती पुणे विद्यापीठात तर लोक त्याला हसले असते. पण येणाऱ्या दशकामध्ये अशा शाळा आणि अशी शिक्षण व्यवस्था पूर्णपणे असेल. रोबोज हे शिक्षक होतील ही वस्तुस्थिती आहे. आजच बंगलोर मधल्या 5 शाळांमध्ये विज्ञान, विशेषतः भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित शिकवण्याकरता त्या शाळांनी रोबोटचीच नियुक्ती केली आहे. हे मला तुम्हाला सांगू द्या. तुम्हाला खोटं वाटेल तर आपण चेक करू शकता. CNBCने याच्यावर एक चित्रपटी छोटीशी फिल्म देखील तयार केली आहे. आपण काय शिकणार आहोत येणाऱ्या भविष्यामध्ये, कोणत्या प्रकारचं शिक्षण, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता किंवा बुद्ध्यांक पाहून, त्याची आवड पाहून त्याला हवं तेच त्याला शिकवलं जाईल आणि याच्याकरता अत्यंत बुद्धिमान यंत्रांचा शिक्षक म्हणून वापर केला जाईल. आणि यामुळे शिक्षण व्यवस्थेत होणारा बदल एवढा मोठा असेल की आपल्याला आज ज्या साधनांचा आपण शिक्षण व्यवस्थेत वापर करतो आणि स्वतःला अत्याधुनिक समजतो, DVDs असतील, डेस्कटॉप कम्प्युटर्स किंवा लॅपटॉप्स असतील, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात फारच लवकर कालबाह्य होणार आहे. मी जेव्हा शिक्षक म्हणून कामाला लागलो त्यावेळेला ओव्हरहेड प्रोजेक्टर्स माझ्याकरता एक नाविन्य होतं. गेल्या 10 वर्षांपासून मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एक नवीन गोष्ट वाटायला लागली. हळूहळू हे सगळं जाणार आणि हे आपण स्वीकारलं नाही तर आपण या काळाशी सुसंगतप्रमाणे जीवन जगू शकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रियालिटीज, आणि ऑगमेंटेड रियालिटी, आभासी सत्य आणि वर्धित सत्य यांचा मोठ्या प्रमाणात शिक्षणात वापर होईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक कल्पना ज्या आज आपण सहजपणे वर्गात शिकवू शकत नाही, शिकवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात कारण त्याची व्यावहारिक उपयुक्तता आपल्याला माहित असते, पण ते सैद्धांतरित्या कसं शिकवायचं आपल्याला सांगणं कठीण होतं. अशा समस्याच राहणार नाही. विद्यार्थी देखील त्याला काय शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे हे ठरवू शकेल आणि त्याच्याप्रमाणे शिक्षण घेऊ शकेल आणि त्यामुळे शिक्षणाची एकंदरच यंत्रणा पूर्णपणे बदललेली असेल. आता याच्यातला आणखीन एक महत्वाचा भाग मला जो तुम्हाला सांगावयाचा आहे तो म्हणजे उद्याच्या काळामध्ये कशा प्रकारचं जनजीवन असेल, लोकसंख्येचं रचना कशी असेल. सगळ्यात पहिले तर आणि सगळ्यात महत्वाची बाब मला तुम्हाला सांगायची आहे की जगभर लोकसंख्येचा विस्फोट झालेला असेल. येणाऱ्या 20 वर्षात जगाची लोकसंख्या 900 कोटींपेक्षा अधिक झालेली असेल. परंतु त्याच्यातून सर्वच देशांना फार मोठा फटका बसणार आहे असं मात्र नाही. काही देश लोकसंख्या नियंत्रणात अत्यंत यशस्वी होतील आणि त्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे आपल्या लोकसंख्येचा, मनुष्यबळाचा वापर करता येईल. त्या देशातील जीवनमानाचा दर्जा उंचावलेला असेल, त्यांना अर्थपूर्ण जीवन जगता येईल. परंतु त्याच वेळेला आशिया आणि आफ्रिका या 2 खंडांमध्ये मात्र लोकसंख्येचा विस्फोट इतका जास्त झालेला असेल की त्याच्यामुळे या दोन्ही खंडांना लोकसंख्येची गंभीर समस्या सामोरी जावं लागेल. सर्वत्र गोंधळाचं आणि डिसबॅलन्स्ड असंतुलनाचं वातावरण दिसेल. त्याच्यामुळे नागरिक अशांतता फार वाढेल. तुम्हाला खोटं वाटत असेल तर हा ग्राफ मी UNDP वरून घेतलेला आहे की कशा प्रकारे लोकसंख्या वाढेल आणि कोणत्या खंडात वाढेल. तर तुम्ही पाहाल तर फक्त आशिया, आफ्रिका, आणखी काही लॅटिन अमेरिकन देशांमध्येच ही लोकसंख्या वाढणार आहे. त्यातल्या त्यात भारत, आफ्रिका, चीन यांना यामध्ये मोठा अग्रक्रम मिळवता येईल. इतर कुठेही नाही तरी भारताची लोकसंख्येच्या वाढीमध्ये मात्र प्रगती विलक्षण जास्त असेल. त्यात आपण निश्चितपणे पहिला क्रमांक मिळविणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात खूपच बदल होतील. एक शब्द आपण आज ऐकतोय, DNA, जेनोम सिक्वेन्सिंग, पण लक्षात घ्या ही गोष्ट वस्तुस्थितीला धरून आहे. ही लवकरच फार मोठ्या प्रमाणात आपण सर्वत्र वापरणार आहोत. एखादं मूल जन्माला येतं, त्याचं जर जिनोम सिक्वेन्सिंग करता आलं तर त्याला येणाऱ्या काळामध्ये अनुवंशिक पद्धतीने कोणते रोग केव्हा होणार हे अगोदरच ठरवता येईल. जर्मीलाईन एडिटिंगमुळे त्या रोगांचं कसं नियंत्रण करायचं याचं व्यवस्थापन देखील डॉक्टर करू शकतील. नेमकं कोणत्या व्यक्तीला कोणत्या रोगाकरता कोणतं औषध द्यायचं याचं प्रेसिशन मेडिसिन वाढेल, उपयोग त्याचा वाढेल. त्याच्यामुळे जीवनमानाचा दर्जा आणि आयुर्मान याच्यामध्ये मोठा विकास होणार आहे. आरोग्याच्या अनेक सेवा इतक्या चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील की अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग
केवळ इतिहासाच्या पुस्तकातच राहतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या करता उपलब्ध असणारी सार्वजनिक आरोग्य सेवा प्रमाणाबाहेर सुधारेल. अर्थात हे भारतात होईल का याच्याबद्दल मला थोडा संदेह आहे. परंतु या नवीन जगामध्ये आरोग्य, विशेषतः व्यक्तिगत आरोग्याकरता रोबोट्सचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होईल की त्यामुळे जीवनशैली, जीवनमान, रोगांवर नियंत्रण यामध्ये मोठा बदल घडून येणार आहे. एक असं अनुमान आहे UNDPचं आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं की 2020 ते 30च्या दरम्यान जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती जवळपास 100 वर्ष सहजपणे जगू शकेल, इतकं उत्तम दर्जाचं जीवनमान त्याला उपलब्ध होईल. नवीन येणाऱ्या काळामधले इस्पितळं देखील आश्चर्यजनकरित्या उत्तम दर्जाचे असतील. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू इच्छितो, म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आजच आपण काही जर अत्याधुनिक इस्पितळांमध्ये गेलात आणि यापूर्वी जर त्यांना भेट दिली असेल, तर तिथे गेल्यावर तुम्हाला त्या डॉक्टरला भेटता येत नाही किंवा भेटण्याची गरज नाही. तिथे असणाऱ्या संगणकावर तुम्ही फक्त आपला अंगठा जरी दाबला, तर ताबडतोब त्या संगणकावर तुम्ही यापूर्वी केव्हा आले होते, तुम्हाला कोणता रोग झालेला आहे, त्याच्यावर कोणती तुमच्याकरता आरोग्याची व्यवस्था केली होती, कोणते औषधोपचार दिले होते आणि आज तुमची परिस्थिती काय असावी याच्याबद्दलचं सर्व निदान तुम्हाला स्वतःला वाचता येईल. आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याबद्दल योग्य तो निर्णय घेता येईल. शासन यंत्रणेमध्ये होणारा बदल खूपच मोठा असेल. येणाऱ्या काळातलं शासन अत्यंत शक्तिशाली राहणार आहे, हे कृपा करून विसरू नका. मी याचं तुम्हाला एक सुरूप दाखवणारं उदाहरण एका चित्रपटाच्या आणि कादंबरीच्या माध्यमातून देऊ शकतो. द एनिमी ऑफ द स्टेट या नावाचा एक चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर 20 वर्षांपूर्वी आला होता. या कादंबरीतल्या एका व्यक्तीबद्दल शासनाच्या मनात काही आकर्ष असतो आणि म्हणून त्या व्यक्तीचा शोध घेण्याकरता शासन अनेक यंत्रणांचा एकाच वेळी वापर करतं. तो व्यक्ती आपलं ATM कार्ड वापरू शकत नाही, तो आपला मोबाईल फोन वापरू शकत नाही, तो कोणाशी संवाद साधू शकत नाही, तो रेल्वेनी प्रवास करू शकत नाही, विमानाने प्रवास करू शकत नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या साधनाचा वापर केला, कुठल्याही सुविधेचा वापर केला तर तात्काळ तो कुठे उभा आहे हे शासनाला समजणार आहे. शासन अशा प्रकारे व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनावर हजारो प्रकारे नियंत्रण ठेवू शकणार आहे. येणाऱ्या काळातलं प्रशासन अनेक प्रकारे वेगळं असेल. आजच आपण गव्हर्नन्सचा उल्लेख करतो, वापरतो, ऐकतो. डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ फंड्स वगैरे सारख्या गोष्टी आपण करतो. अनेक प्रकारच्या शासकीय सेवा आपल्याला आज संगणकाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतात. आपल्याला वाटतं हे किती चांगलं आहे. खचितच हे चांगलं आहे. पण याच्यासोबत अनेक समस्या देखील पुढे येणार आहेत. शासनापासून व्यक्ती स्वतःला दूर ठेवू शकणार नाही. शासनाला व्यक्तीच्या जीवनात त्याला न सांगता हवा तसा, हवा तेवढा हस्तक्षेप करता येईल. व्यक्तीचं व्यक्तिमत्व, खाजगी जीवन त्याला फारसं काही खाजगी ठेवता येणार नाही. त्याला कोणत्याही मदतीकरता संगणकाचाच वापर करावा लागेल, संगणकावर आधारित साधनांचा वापर करावा लागेल. त्याच्यामुळे त्याचं शासनावर आणि शासनाने चालविलेल्या यंत्रणावरचं अवलंबन इतकं वाढेल की तो स्वतःला एक प्रकारे अपराधी मानायला लागेल. मनोरंजनाच्या क्षेत्रात होणारा बदल थोडक्यात सांगू इच्छितो. येणाऱ्या काळातलं मनोरंजन आपल्या सर्वांच्या कल्पनेपेक्षा अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं आहे. प्रत्येकाला त्याच्या आवडीचं मनोरंजन आवडीच्या साधनातून पाहता येईल, करता येईल. हे आजच आपल्या मोबाईल फोनमध्ये आहे हो. पण याही पेक्षा आपण आज 3D नावाच्या कल्पनेबद्दल फारच प्रभावित झालो आहोत, नाही का? 3 डायमेन्शन, त्रिमिती. पण येणाऱ्या काळात मनोरंजन हे मल्टी डायमेन्शनल असेल. कदाचित ते इंटरॅक्टिव्ह, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या मनोरंजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. एखाद्या चित्रपटाची कथा तुम्हाला फारशी आवडली नाही तर त्यात बदल करता येईल, एवढा तुम्हाला अधिकार देखील आपोआपच तुमच्या पुरताकरिता होईना मिळेलच. आणि यामुळे मनोरंजनाचा आणि मनोरंजनाच्या साधनांचा व्यक्तीवर होणारा प्रभाव एवढा जास्त असेल की व्यक्ती हळूहळू एक प्रकारे त्या मनोरंजनाच्या साधनामुळे त्याची मानसिकता प्रभावित होऊन त्यासारखाच विचार करू शकेल, विचार करायला लागेल. हा जो मी इथे कॅमेरा दाखवला हा चित्रपटांकरता आहे. आता जवळपास येणाऱ्या 2 वर्षात बाजारात उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हवा तसा चित्रपट आपल्या पद्धतीने पाहता येईल. तुमचा संगणक आणि तुमचा टेलिव्हिजन यांच्यामधलं अंतर निघून गेलं असेल. तुमच्या घरातलाच टेलिव्हिजन, आजच आपल्याकडे स्मार्ट टेलिव्हिजन्स आहेतच, पण त्यात अनेक सुधारणा, अनेक बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. परंतु आता आपण याच्या गंभीर गोष्टींकडे जरा थोडं बघायला हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये जीवनमान आणि तंत्रज्ञान जरी सुधारणार असलं तरी रोजगाराच्या क्षेत्रात होणारे बदल मात्र आपल्याला गंभीरपणे विचार करायला लावणार. आज आपण ज्या प्रकारची कामं करतो, ज्या प्रकारचा रोजगार मिळवतो, ज्या प्रकारची नोकरी करतो, तसे रोजगार उपलब्ध असतील का? खरं सांगायचं तर येणाऱ्या 10 वर्षांमध्ये अशी परिस्थिती राहणार नाही. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने याच्याबद्दलचं अध्ययन केलं आहे. त्यांच्या मते
येणाऱ्या 10 वर्षात आपल्याला आज माहीत असलेले 50 जॉब्स, 50 प्रकारचे रोजगार पूर्णपणे नामशेष झाले असतील. ज्या ज्या कामामध्ये खूप जागा लागते, मोठ्या प्रमाणात मानवीय हस्तक्षेप होतो, मानवीय कौशल्याचा वापर होतो, असे सर्व रोजगार संपलेले असतील. मी तुम्हाला याच्यातली काही जॉब्स, काही नोकऱ्यांबद्दल सांगू इच्छितो. आज आपण शिक्षक हा पेशा मोठ्या आवडीने स्वीकारतो. मित्र हो, येणाऱ्या 10 वर्षानंतर शिक्षकांची गरज नाही आहे. बँकर्स, अकाउंटंट्स, पायलट्स, मशिनिस्ट, एजंट्स, क्लर्क्स, रिसेप्शनिस्ट अशा कितीतरी गोष्टी हळूहळू हळूहळू कालबाह्य होणार आहेत. खरं सांगा, तुम्ही किती लोकांनी इतक्यात स्टेनोग्राफरचा अभ्यासक्रम केला आणि स्टेनो होण्याचा विचार केला असेल? फारच क्वचित. कारण आता स्टेनोग्राफीची गरज राहिलेली नाही ना. असं बहुतेक सगळ्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे रोजगाराचं क्षेत्र खूप वेगळ्या प्रकारे आपल्या डोळ्यापुढे येईल. ज्या प्रकारचे रोजगार निर्माण होणार आहेत, तसं जे शिक्षण आपण आतापासून आपल्या मुलांना दिलं नाही, तर त्या शिक्षणाचा त्यांना नोकरी करता अर्थपूर्ण उत्पन्न मिळवण्याकरता उपयोग होणार नाही. या समाजात व्यक्तीचं स्थान कसं असेल, हा फार विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण व्यक्तिमत्व, व्यक्तित्ववाद आणि खाजगी जीवन याचं महत्व असाधारणपणे वाढलेलं असेल. प्रत्येक व्यक्ती स्वतःला खाजगी, स्वतंत्र आणि इतरांवर निर्भर नसणारा असा समजायला लागेल. त्याच्यामुळे व्यक्तीचा इतरांशी असणारा संबंध, इतरांशी असणारे मानवीय संबंध याच्यावर फारच विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. एका अत्यंत आत्मकेंद्री आणि आत्ममग्न व्यक्तींची निर्मिती या यांत्रिकीकरणामुळे होईल. आपण आताच पाहत आहात, अनुभवत आहात. व्हॉट्सअपमुळे आपल्याला लोकांशी बोलायला, त्यांच्याशी त्यांच्या घरी जायला आवडत नाही आणि लोकांनाही आपण त्यांच्या घरी आलेला आवडत नाही. आपण त्याच्यामुळे व्हॉट्सअपचा वापर करतो आणि तासनतास लोकांना मेसेजेस पाठवतो. पण तेवढ्यापैकी 5ही गोष्टी बोलण्याकरता त्यांना भेटायची तीव्र इच्छा आपल्याला होते का? हा बदल, ही बदलांची सुरुवात आहे हो. येणाऱ्या काळात हे बदल अधिक तीव्रपणे होतील आणि याचा परिणाम नवीन काळातला जो व्यक्ती असेल, त्याला कोणीही आपलं नेतृत्व केलेलं आवडणार नाही. त्याला कोणीही आपला पाठीमागे आलेला आवडणार नाही. त्याला कोणीही इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्या इच्छा, आपले विचार त्याच्यावर लादलेले आवडणार नाही. तो स्वतंत्र होईल, पण अत्यंत आत्मवादी होईल. तो अत्यंत स्वार्थी होणार आहे, हे लक्षात घ्या. याचा परिणाम स्वाभाविकपणे विवाह संस्थेवर होणार आहे. येणाऱ्या काळातली विवाह संस्था पूर्णपणे वेगळी असेल. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एक चित्रपट आला होता, लव्ह स्टोरी नावाचा. त्याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी स्वतःवर जीवापाड प्रेम करतात, एकमेकांकरता जीव द्यायला तयार होतात, असं दर्शविल्यामुळे अनेक लोकांनी विवाह सुद्धा केले. त्या चित्रपटाचा विलक्षण प्रभाव झाला. आज असा चित्रपट अमेरिकेत निघणार नाही आणि येणाऱ्या 10 वर्षांतर अशा प्रकारचा चित्रपट म्हणजे एक केवळ मनोरंजनाची कल्पित कहाणी अशी असेल. कारण विवाह संस्थेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आपल्या देशामध्ये आता 15 दिवसांपूर्वी, 2 महिन्यांपूर्वी एक घटना घडली. एका नटाचा खून झाला. त्याच्याबद्दल एका स्त्रीवर आरोपही करण्यात आला. पण ती त्याची पत्नी नव्हती. ती तरी सुद्धा त्याच्यासोबत राहत होती. आपण लिव्ह इन रिलेशनशिपला आता कायद्याने मान्यता दिली आहे. कल्पना करा, 50 वर्षांपूर्वी कोणी जर अशा प्रकारच्या विवाह संबंधांची कल्पना केली असती, तर मान्य झाली असती का? आचार्य अत्र्यांच्या लग्नाच्या बेडीमधले 3 विचित्र कुटुंब जसं जीवन जगत होते, त्याच्यापेक्षाही वेगळं विचित्र वाटणारं जीवन कोणी जगू शकेल, असा विचारही कोणी केला नव्हता. परंतु आज सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे. विवाह न करता जगणं, विवाह न करता एकत्र राहणं, या गोष्टी समाजात मोठ्या प्रमाणात होणार. याचा विवाह संस्थेवर प्रभाव होणारच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन प्रकारची कुटुंब व्यवस्था जन्माला येईल. आज आपण कुटुंब व्यवस्थेत झालेले बदल पाहतच आहोत. पण येणाऱ्या काळातले बदल याहीपेक्षा भयावह आहेत किंवा वेगळे आहेत. तुम्हाला जो हवा तो शब्द तुम्ही वापरा. कोणे एकेकाळी भारतात एकत्र कुटुंब पद्धती ही सामान्य होती. त्याच्यानंतर आपण ज्याला विभक्त कुटुंब पद्धती म्हणतो, ती सामान्य झाली. परंतु आता 3 नवीन प्रकारच्या कुटुंब व्यवस्था येण्याची शक्यता आहे. सिंगल पेरेंट, फक्त एकच स्त्री किंवा पुरुष आपल्या मुलांना वाढवत आहे. एकल पालक कुटुंब. आता याला कुटुंब कसं म्हणायचं हे काही सध्या माझ्या लक्षात येत नाहीये. किंबहुना डायव्होर्स घ्यायचा, विवाह, घटस्फोट आणि एकत्र येऊन फक्त काही दिवस राहायचं आणि घटस्फोट घ्यायचा. मधल्या काळात अल्विन टॉफलर यांनी एका नवीन प्रकारच्या कुटुंबाची कल्पना केली होती. ती आज आपल्या अवतीभोवती आहे. त्याला त्यांनी डिंक असं नाव दिलं होतं. DINK, डबल इन्कम नो किड. नवरा बायको दोघंही नोकरी करतील, पण मुलं होऊ देणार नाहीत. का? त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? त्यांचं संगोपन कोणी करायचं? त्याचा त्रास कोणी भोगायचा? आणि अशा प्रकारचा व्यक्तित्ववादी विचार वाढल्यामुळे कुटुंब व्यवस्थेला मोठा हादरा पोचणार आहे. याहीपेक्षा म्हणजे गेल्या काही वर्षात आपल्या देशातल्याच
सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारच्या नवीन कुटुंबांना मान्यता दिली आहे त्याच्याबद्दलचा विचार जर 100 वर्षापूर्वी कोणी केला असता तर त्याला हृदयविकाराचाच झटका आला असता. कुटुंबांचं स्वरूपच बदलत आहे. समलिंगी विवाहाला कायद्यांनी मान्यता दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीशी विवाह केला, घटस्फोट घेतला, तो पुन्हा रिकॉन्स्टिट्यूट करू शकतो आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आणि याच्यातूनच एका एक्सटेंडेड फॅमिली, विस्तारित कुटुंबाची कल्पना, म्हणजे विवाह न करता कुठलाही संबंध नसताना, नाते नसताना लोक एकत्र येऊन राहत आहे, अशाही प्रकारच्या कुटुंबाची कल्पना आपल्याला करता येईल. या बघा नवीन प्रकारचे कुटुंब. यामध्ये एकटी स्त्री स्वतःच्या मुलांना पाळत आहे, सिंगल पेरेंट. 2 स्त्रियांनी लग्न केलं, त्यांनी 2 मुलं दत्तक घेतलेली आहेत आणि यांनी तर मुलंही घेतलं नाही, कुत्राच जवळ ठेवलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना समाजात हळूहळू रूढ होणार आहे. हे कल्पित नाही, हे सत्य आहे. आणि याच्यामुळे ही एका म्हाताऱ्या जपानी माणसाची गोष्ट सांगितली जाते. आज जपानमध्ये एक नवीनच व्यवस्था जन्माला आली. माणसं म्हातारी झाली की नकोशी होतात. कुटुंबातला ज्येष्ठ व्यक्ती टाकाऊ होतो आणि म्हणून आपल्या देशात आज आपण वृद्धाश्रमांना जवळपास कायद्यांनी मान्यता दिलीच आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार आजच मुलांनी जर आई वडिलांचं संगोपन केलं नाही तर त्यांना निर्वाह भत्ता द्यायला पाहिजे. या सगळ्या कल्पना आपल्याला कदाचित पूर्वी वेडगळ वाटल्या असत्या, परंतु जपानमध्ये त्याही पेक्षा पुढे गेलेलं जग आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकल्यानंतर आजोबा आणि आजी हे नातं सांगायचं कसं, याच्याकरता भाड्यानेच आजोबा आणि आजी 2 तासांकरता आणायचे आणि त्या माणसांनी त्या मुलांशी आजोबासारखं नाटक करायचं, वागायचं आणि वेळ पडली की आपल्या घरी वृद्धाश्रमात चाललं जायचं. मित्र हो, हे सर्व बदल आपण लवकरच अनुभवणार आहोत. त्याच्यामुळे एका विचित्र समाजाची निर्मिती होत आहे. जो समाज अत्यंत व्यक्तिवादी असेल, अत्यंत आत्मनिष्ठ आणि आत्मवादी असेल, आत्ममग्न असेल, मग अशा समाजामध्ये अनेक गैरप्रकार, अनेक विचित्र प्रकारच्या समस्या लवकरच आपल्या डोळ्यापुढे येणार आहेत. त्या इतरत्र आलेल्याच आहेत. ज्या ज्या देशांमध्ये असे बदल आज घडून येत आहेत तिथे एकटेपणाची समस्या, नैराश्याची समस्या, काय करायचं, कसं जगायचं याच्या समस्या, संगोपनाच्या समस्या, यासारख्या समस्याही पुढे आल्या आहेत. येणाऱ्या जगाने नवीन तंत्रज्ञान दिलं आहे, सुविधा दिल्या आहेत, उत्तम आणि दीर्घ जीवनही दिलेलं आहे, पण त्याच्यासोबत शांततापूर्ण, अर्थपूर्ण जीवनाची संधी मात्र अजूनही आपल्याला दिलेली नाही. आणि म्हणून हे सर्व बदल स्वीकारताना आपण त्यांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. त्या बदलांचं व्यवस्थापन आपण करू शकलो पाहिजे, तरच आपण येणाऱ्या काळात सुखाने जगू शकू, आपल्या काही चांगल्या मूल्यांची जोपासना करू शकू. असं म्हटलं जातं, एनी बिलिव्हेबल प्रिडिक्शन अबाउट द फ्युचर विल बी रॉंग. ज्या गोष्टी आपल्याला संभाव्य वाटतात त्याच नेमका चुकतात आणि ज्या गोष्टींबद्दल आपण संभावना करत नाही की त्याच्यात आपण बदल करतो, त्याच किंवा बदल करू इच्छितो त्या असंभाव्य वाटतात. असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या काळाचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण नवीन तंत्रज्ञान आपण थांबवू शकणार नाही. कधी कधी तंत्रज्ञानाची गती आणि विकास एवढ्या झपाट्याने होतो की ते आपल्याला जादूसारखं वाटायला लागतं. आर्थर क्लार्क नावाच्या लेखकांनी म्हटलं आहे की एनी सफिशियंटली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज इनडिस्टिंग्विशेबल फ्रॉम मॅजिक. खूप प्रगत तंत्रज्ञान जादूपेक्षा फारसं काही वेगळं नसतं असं आपल्याला वाटतं. खरं आहे, एक जादूच आपल्या डोळ्यापुढे होणार आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोकांना ती अनुभवायला मिळणार आहे. या जादूच्या संमोहनातून स्वतःला व्यवस्थित टिकवून ठेवण्याकरता, शांतपणे आणि चांगलं जीवन जगण्याकरता आपण तयारी केली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर, छान माहिती मिळाली. धन्यवाद, थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. आता वेळ झालेली आहे सर. आज खूप झाली.